अकोट तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीच्या घरात घुसून तिच्यासोबत गैरवर्तन केल्याप्रकरणी आरोपीला 3 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा व 31,000 रुपये दंड अशी शिक्षा आज अकोट न्यायालयाने ठोठावली आहे। दिनांक 9 जुलै 2024 रोजी अकोट येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश BM पाटील यांनी सत्र खटला क्रमांक 28/2016 बांधवीचे कलम 354 अ 452 आणि 323 सहकलम 7-8 पॉक्सो प्रमाणे आरोपी विष्णू सुखदेव कसूरकार वय 30 वर्ष याने एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीची छेडखानी व विनयभंग केल्याचं सिद्ध झाल्याने आरोपीला बांधवीचे कलम 354 अ ऐवजी सहकलम 7-8 पॉक्सो प्रमाणे 3 वर्ष सश्रम कारावास, 25,000 रुपये दंड व दंड न भरल्यास 3 महिने अधिकचा सश्रम कारावास। तसेच बांधवीचे कलम 452 प्रमाणे आरोपीला 2 वर्षाचा सश्रम कारावास व 5,000 रुपये दंड व दंड न भरल्यास 1 महिन्याचा सश्रम कारावास। तसेच भादेवीचे कलम 323 प्रमाणे 6 महिने सश्रम कारावास व 1,000 रुपये दंड व दंड न भरल्यास 1 महिन्याचा सश्रम कारावास अशी शिक्षा ठोठावली आहे। आरोपीने दंड भरल्यास त्यापैकी 30,000 रुपये पीडितेला देण्यात यावी। सर्व शिक्षा आरोपीला एकत्रितपणे भोगायची आहे अशी शिक्षा विद्यमान कोर्टाने आरोपीला ठोठावली। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।